यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनशक्ती पक्षाच्या प्रचारार्थ हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये सभा घेतली आणि या ठिकाणी त्यांनी कडाडून अशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांच्यावर कडाडून टीका केली। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अडथळा येत असलेला पेट्रोल पंप हा हटविण्यात आलेला नाही, परंतु आमची सत्ता आली तर त्याला 2 मिनिटांमध्ये हटवू अशा पद्धतीचा कडकडीत असा इशारा त्यांनी या भाषणातून दिलेला आहे। आणि त्यांनी नागरिकांना जनशक्ती पक्षाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन व त्यांच्या सहकार्याच्या बश या निशाणीपुरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याची विनंती केलेली आहे। तर आता आपण पाहूया खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भाषणाचा काही अंश। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। आज आपल्या समोर उमरखेड नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। या परिसरामध्ये आज उमरखेडमधली माझी ही पहिली सभा आहे। या सभेला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माझ्या वडिलांसोबत सातत्याने काम केलेले व या उमरखेडमध्ये सातत्यानं जनसेवा ज्यांनी अहोरात्र सुरू ठेवली असे आमचे जैन साहेब, तातूजी देशमुख साहेब, आमचे नाईक साहेब, नगराध्यक्षाच्या उमेदवार तेजश्री जैनताई आणि आमचे या प्रभागाचे दोन्ही उमेदवार आमच्या रुपालीताई आणि गणेशरावजी यांच्या प्रचारार्थ आजची ही माझी पहिली सभा आहे। बांधवांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की या उमरखेडमधल्या सर्व सुजाण मतदार बंधूंनी मला अगोदर एक बैठक घेऊन कळवलं, मलाही बसवलं, तातूभाऊला बसवलं। आम्ही बरेच जण जे या गावातली जी होतकरू मंडळी आहे, ज्यांना वाटले की उमरखेड शांततेनं आणि विकासाकडे कसं जाईल, आपसातले भांडणं कसे थांबतील, जाती धर्मातले सर्व भांडणं कसे थांबतील, यासाठी प्रयत्न करायचा म्हणून आम्ही सुद्धा खूप मोठ्या आशेनं, अपेक्षेनं आणि सगळ्या आमच्या नेत्याची नाराजी ओढून आम्ही हे पाऊल उचललं। अतिशय खूप कठीण पाऊल आम्ही हे उचललंय, पण हे सगळं आपल्या सगळ्यांच्या भरोशावर उचललंय बांधवांनो। आणि तुम्हाला माहीत आहे उमरखेडमध्ये आजची परिस्थिती काय चाललेली आहे। आज आपण जवळपास हुकुमशाहीकडे चाललेले आहोत। इथं उमरखेडमध्ये हम करो सो कायदा चालू आहे। सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग घेतला जात आहे। या गल्लीमध्ये माझी मुलगी जन्मली, आज 30 वर्षाच्या खालची गोष्ट आहे। ती जसं आहे तसंच आता आहे, कारण काही फरक पडला नाही। वास्तविक पाहता या उमरखेडचं बजेट सालाचं जवळपास 150 कोटी रुपयाचं स्वतःचं बजेट आहे। आपल्याला किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण मी आज त्याचा सगळा मुआवजा घेतला, जायजा घेतला, विचारपूस केली। मी आत्ता येता येता एका जागून आमच्या कमळाचं भाषण ऐकत, म्हणजे सहज गाडीतून ऐकलं झालं, ते प्रत्येक जागी सांगाले की विकास कुठून करणार, आम्ही जर नसेल, कमळ जर नसेल तर विकास कुठून करणार, पैसे कोण, निधी कुठून आणणार। मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं आहे बांधवांनो, हे स्वतःची निधी, या म्हणजे स्वखर्चाची निधी हे 150 कोटी रुपये सालाची उमरखेडची आहे। तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, कारण काय झालं की आपण आपल्या रोजच्या जिंदगीमध्ये इतके परेशान आहोत की इकडे उमरखेडचा कारभार काय चाललं हे पाहायला कोणाला फुरसत नाही आहे। पण 150 कोटी रुपये जर याची स्वतःची असेल, डीपीसीचा जर पैसा मिसळला तर कशाला लागते हो दुसऱ्याची निधी, कशाला कोणाचे हातपाय जोडावे लागतात। आपल्यालाच निधी एवढी मादरी आहे की आपण आपलं शहर चांगल्या प्रकारे चालवू शकतो।
पण यांना आदत लागलेली आहे ते पैसे खाण्याची. आता जैन साहेबांनी सांगितलं की एफड्या तोडून खाल्ल्या इथल्या. अरे तुमची गव्हर्नमेंट आहे. आज 9 वर्षाच्या नंतर इलेक्शन झाले, इलेक्शन चालू आहे, अजून झालं नाहीच. अजूनही काही सांगता येत नव्हतं. काल परवापासून कोर्टाचा बडगा होताच, पण आता त्याने सांगितलं की घ्या. 9 वर्षाच्या नंतर, तब्बल 9 वर्षापासून तुमचं, आज 6-7 वर्षापासून तुमचं सरकार आहे. मग तुम्हाला एफडी तोडायचे काम का पडतात? एवढे मोठे गाळे नगरपालिकेनं बांधलेले, हजारो करोडो रुपयाचा त्याचा एफड्या मोडून तुम्ही खाणार आणि पुन्हा तुझून लोकांना विचारणार की फंड कुठून येणार. तू काळजी करायची गरज नाही. त्या 6 आमदाराचा मी एकटाच खासदार बाप होतो, त्याची काळजी करू नका, आम्ही बघतो कुठून आणायचं. याची काळजी त्यांनी करायची गरज नाही बांधून. पण काहीतरी थोतांड बोलून, गलत बोलून सत्तेचा पुरेपूर उपयोग घेतणं चालू आहे. आज इथं आपण कित्येक दिवसापासून बघतो, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा, त्यासाठी रोज सारखे लोक झगडत आहेत, सारखे उपोषणं करत आहेत. पण सत्तेचा माज बघा फक्त हे का चाललंय, नगरपालिका यांच्या म्हणण्यानुसार चालते म्हणून चाललंय. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो बांधवांनो की बरेच जणांना जेल सुद्धा भोगली या बाबतीमध्ये. आज माझी सत्ता नसली तरी काही हरकत नाही, पण तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून उद्या नगरपालिका आली तर याला 2 मिनिटात नाही उचलून फेकलं तर मोह नागे ठेवू नका तुम्ही. हे सत्तेचा दुरुपयोग करणं चालू आहे. अनेक लोक काय कोणाची काय घरचं मागायलेत का कोणी? नगरपालिकेची जागा मोकळी करा म्हणून सांगतात तर दुसरं काय सांगतात? छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा त्यापासून आरायला लागलाय, लोकांना दर्शनी भागाला दिसत नाही आहे आणि अतिक्रमण जागा आहे. काय कोणाच्या काय, अरे किती खाणार तुम्ही खाऊन खाऊन, त्यांचे तरी किती खाणार. आणि एखाद्याचं गुत्तं घेऊन तुम्ही इतक्या वाह्यातपणे वागत आहात आणि पुन्हा अजून हिंदुत्वाचे नारे घेऊन पुढे चाललं. हे कुठं ना कुठंतरी थांबलं पाहिजे बांधवात. आपण हे सगळ्यासाठी एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा जैन साहेबांना दिला. आपल्या सगळ्याला माहीत आहे कोणी कशातही डाग काढेल, पण जैन साहेबांमध्ये कोणी डाग काढू शकत नाही. त्रिवार सत्य, अनेक उमदा माणूस, एक चांगली टीम, एक चांगला विचार, हे सर्व घेऊन आम्ही आता उंबरखेडवाल्यापाशी समोर आलेलो आहोत. आणि आता हे आपल्यावर निर्भर करते बांधवांनो. एवढ्या कष्टाने, एवढं सोपं नाही आहे एवढं पूर्ण पॅनल उभं करणं. पण हे सगळं जर केलं असेल तर हे तुमच्या सगळ्याच्या जीवावर केलेलं आहे. आणि कुठं ना कुठं तरी हे दंडेलशाही, हे जुलूमशाही मोडून काढण्यासाठी केलेलं आहे. आज आपल्या इथं स्वच्छतेची काय आहे परिस्थिती? सगळ्या रोडला धुरडा आहे. दिवसभर जर माणूस येथून गेलं तर संध्याकाळचा आंघोळ केल्याशिवाय झोपाय बनत नाही अशी परिस्थिती आहे. हजारो कोटी रुपयाचा घनकचऱ्याचा टेंडर हे काढू त्याच्यातून पैसा खातात. अजून तुम्हाला काय काय सांगता येईल, सांगाय बसलं तर किती वेळ पुरणार नाही की हे किती कशामध्ये पैसे खातायत. पण यायला जर नीट करायचं असेल, यायला जर दोरीसारखं सुतात जर आणायचं असेल तर जैन साहेबांच्या हातात सत्ता द्या. याला कसं सुतासारखं सरळ करायचं ते आम्ही बघतो. बांधवांनो, आपल्याला सगळ्याला मी खूप कळकळीची विनंती करतो. हे एक टाईम आहे बघा. आता याच्यानंतर टाईम येईल नाही येईल माहीत नाही. पहिलं 9 वर्षांनी इलेक्शन आलं. आता जर 10व्या वर्षात गेलं तर बरीच खुर्च्या सगळ्या रिकाम्या. आपलं तर काही खरं नाही बुवा. याच्या वर्षाचं काही बरेच जिथे राहत नाही 10 वर्षाच्या बाद अजून. हो, 9 वर्ष तर झाले. आले बीजेपीच्या, मला तर हँडबॅगमध्ये घ्यायचं नाही इलेक्शन तर काय करता. आणि आपल्याजवळ आता कसं झालंय, एक जिल्हा परिषद शिल्लक राहील. जिल्हा परिषदला खेड्याचं मतदान आहे. तुम्ही लोकसभेचं मतदान आटपून घेतलं, विधानसभेचं मतदान आटपून घेतलं. आता हे एवढंच मतदान शिल्लक आहे बा तुमच्या हातात. आणि ते सुद्धा आताच मला जैन साहेबांना सांगितलं, आपलं तत्वदेशाने सांगितलं की बाबासाहेबांना फार मोठा विचार केला त्या काळात की एका राष्ट्रपतीला एकच मताचा अधिकार नाही का, सर्वसामान्य माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार. आणि ते त्यावेळेस त्यांनी विचार केला. ते कदाचित आत्ता ते खरा ठरतोय की आज आपल्याला ते मतदान कोणाला करायचं हे कळालं पाहिजे. हे कोण्या पद्धतीने लोक वागत आहेत हे कळालं पाहिजे. आता इथं 2-3 जण उभे आहेत. म्हणजे माझ्या मनानं शिंदे गट वेगळाच उभं टाकलाय आणि बीजेपी वेगळीच उभं टाकली. हे असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय सारखंच आहे. पोरो कुठं जाणार आहे? हे डबक्या सगळे बीजेपीतच जाणार आहे, दुसरीकडे कुठं जाणार नाही आहे. त्यामुळं यायची हालत आज अशी झालेली आहे
येता बसरे उठायचं नाही मला त्याची ताकदच नाही हो उठायची कुठून. तोंड दाबून बुक्याचा मार चालू आहे. सध्याला सर्व परिस्थिती अशीच आहे. बीजेपी आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारत देशामध्ये हुकुमशाहीचं काम करत आहे हे सगळ्याला माहिती आहे. मी वेगळं सांगून काही त्याच्यात काही होणार नाही. पण जसं मास्तर घरी गेल्यानंतर घरपाठ करा म्हणजे तसं एकदा त्याला आठवण राहण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा सांगावं लागते की आज हे बीजेपी कोण्या पद्धतीने चालली. तुम्हाला जर त्याच पद्धतीनं चालायचं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथं जे चाललंय ते सगळं चांगलं चाललंय म्हणलं तर मग तुम्हाला आता हात जोडल्याशिवाय दुसरं काही करता येणार नाही. पण बांधवांनो, या शहरानं जसं मला सांगितलं की तुम्ही एका 1.5 वर्षापूर्वी मला मोठ्या आशेनं मोठ्या विश्वासानं निवडून दिले का तर मी तुमच्या कुठंतरी कामी पडलो पाहिजे. पण उंबरखेड वासियाच्या जर मी कामी पडायचं असेल तर हे नगरपालिका आपल्या हातात राहणं गरजेचं आहे बांधवांनो. नाही तर मी तुमच्या काही कामी पडू शकणार. येईल बोंबलाल तुमच्यासारखं, तुम्ही बोंबलाल मी बी बोंबलाल तुमच्यासारखं, दुसरं काय करणार आहे. कारण ही जुलमी सत्ता आहे. एक एवढी जरी संस्था आपल्या हातात राहिली, नगरपालिका जरी आपल्या हातात राहिली, तर यायला नीट करायचं काम हे आम्ही इथं सगळी बसलेली मंडळी करून दाखवतो. तुम्ही घाबरायचं काय कारण. या शहरामध्ये कसे धंदे चालवतात, हे कसे आपली हुकुमशाही चालतात ते आम्ही बघतो. पण आपल्या सगळ्याला विनंती आहे की खूप अपेक्षेनं हे सगळा आपला जनशक्ती पॅनल उभा केलेला आहे आणि ते सगळं तुमच्या भरोशावर आहे, मायबाप जनतेच्या भरोशावर आहे. आणि मला खात्री आहे की जैन साहेबासारख्या माणसाच्या हातात कारभार दिल्याच्या नंतर ते कधी घाट्यात जाणार नाही, ते कधी नुकसानीत जाणार नाही, आपल्या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे तुम्हाला सांगण्यासाठी बांधवांनो मी आज या शहरामध्ये आलेलो. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला आपल्यामधला माणूस जो रोज सकाळपासून संध्याकाळपासून आपल्या माणसात राहतो, न्यायनिवाडा करतो, सगळ्याच्या सुखादुःखात सामील राहतो, कुठल्याही प्रकारची पार्सॅलिटी करत नाही, कोण्याही पक्षाबद्दल कधी द्वेष किंवा आकसभावना ठेवत नाही, सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस, उद्या विरोधक जरी आला तरी त्याला सांभाळून घेण्याची क्षमता ज्यांच्या अंगामध्ये आहे, ज्याच्या वाणीमध्ये आहे, ज्याच्या कर्तृत्वामध्ये आहे, असा माणूस आपण इथं दिलेला आहे. आणि सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे तुम्हाला सांगण्यासाठी आलोय बांधवांनो. येत्या 2 तारखेला बस या चिन्हावर आपण सर्व सुजाण मतदार बंधू आणि भगिनींनी त्याचं बसच्या पुढचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करावा असाच आशीर्वाद आपल्याकडून अपेक्षित आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.